सुरुवात म्हणजे स्वैराचाराला आमंत्रण. काही वेदमंडळींचे मत, प्रत्येकाने आपली पायरी ओळखून समाजात वावरावे, अन्यथा घातक परिणामांचा धोका आहे. प्रथित यश बुद्धिवाद्यांचे इशारे. समाजाचा समतोल राखण्यासाठी स्त्रियांनी नक्कीच पुढे यावे, पण पुरुषांची बरोबरी करावी हे अनैतिक. ज्येष्ठ विद्वानांचे मत. सावित्री, सावित्री, अगं काय ही अवस्था? बस इथे बस. बस. ही पिशवी दे. दे ते पुस्तक. सावित्री, हे पाणी. काय झालं? का अशी तुझी अवस्था? काही नाही हो, नेहमीच. मी शाळेत जात असताना लोकांनी माझ्यावर शेण, दगड आणि चिखल फेकला. पण फुले, त्यामुळे माझ्या शिक्षणावरचा विश्वास अजिबात ठरणार नाही. पातळ खराब झालं तरी चालेल, माझ्याजवळ अतिरिक्त पिशवीत पातळ असतंच नेहमी. सावित्री, समाज बदलतो आहे याचाच त्या लोकांना त्रास होतोय. तुझ्या प्रत्येक पावलांनी अंधकार, अज्ञानाचा अंधकार दूर होतोय. पण सावित्री, तरी तुझी काळजी वाटते ग. फुले, माझी अजिबात काळजी करू नका. आपण स्वप्न बघतोय उद्याची, एका शिक्षित समान उदारमतवादी समाजाची. कोंबडं कितीही झाकलं तरी पहाट त्याची थांबत नाही आणि कोंबडं हरवायचंही थांबत नाही. सावित्री, बरोबर आहे तुझं. अगं, तुझा आणि माझा संघर्ष वेगळा काय? हा समाज, ही परिस्थिती, हा अन्याय, ही घुसमट, होणारे अत्याचार आणि जाणून प्रगतीकडे कडून अधोगतीकडे जाणार हा समाज, हे सगळं क्रांतीच्या वाटा मोकळ्याच करून देणार आहे. फुले, आपण क्रांतीचं नवीन पर्व सुरू करत आहोत. ही पिशवी बघली, या जास्तीचं पातळ नसून जास्तीची हिंमत मी भरून ठेवली आहे. न जाणो कधी गरज पडेल त्याची. तुझी हिंमत, तुझा काम करण्याचा झपाटा आणि तुझी कधीही न डळमळता पुढे जाण्याची वृत्ती पाहता आपण सुरू केलेली स्त्री शिक्षणासाठी शाळा लवकरच स्त्री शिक्षणाचं बीज रुजवेल याची खात्री आहे मला. फुले, आपण शाळा तर सुरू केली आहे, पण यश मात्र कासवाच्या गतीने संथपणे मिळत आहे. म्हणायला नाहीच, कारण अफवा आणि भ्रमांचं जाळं आणि भरीसभर अंधश्रद्धा. काय तर म्हणे, अक्षर गिरवली तर त्या अक्षरांच्या आळ्या होऊन घरच्या पुरुषांच्या पोटात जाऊन ते मरतील. किती हा वेळेपणा. सावित्री, लक्षात घे, या अंधकारामुळेच, या शिक्षणामुळेच अज्ञानाचा अंधकार दूर होणार आहे. अगं, हे हात केवळ सांसार लावायला नव्हे, तर यामुळे पूर्ण समाज बदलणार आहे. आणि खरोखरच या शिक्षणामुळेच स्त्री पुढे जाणार आहे. अशा कितीतरी जखमा मी सहन करायला तयार आहे. पण संताप आणि चीड या गोष्टीची येत ना की मातृत्वाचा काहीच देणं लागत नाही हा समाज. शिक्षणाचा अभाव, कोवळ्या वयात आलेलं वैधव्य आणि चूल माती खेळण्याच्या वेळात
लग्न लादून अकाली आलेलं प्रौढत्व, मातृत्व आणि जबाबदाऱ्या आणि सरते शेवटी स्वप्नाची राखणापळी करून मन मारत सगळं स्त्रियांनी. कधी कधी उदय होईल हो या क्रांतीचा? सावित्री, तुझा प्रश्न चुकीचा आहे. अगं असा विचार की झोपेचं सोंग घेतलेला हा समाज कधी जागृत होईल. खरंच झोपलेल्याला जागृत करता येतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्याला कधीच नाही. सावित्री, वेदनेचा डंखाच यांना जागृत करेल. बरोबर आहे तुझे. स्त्री शिक्षण, जाती वर्ण व्यवस्था, बालविवाह, सती प्रथा, विधवा पुनर्विवाह, पीडित स्त्रियांसाठी न्याय आणि हक्क अशी कितीतरी कामं करायची आहेत तुला आपल्याला. निष्पाप, अनाथ, असहाय्य मुलांचं मायबाप व्हायचंय सावित्री आपल्याला. बरोबर आहे तुमचं. व्रत कठीण आहे, पण आपल्याला निभायचं आहे ते शेवटच्या श्वासापर्यंत. मी असेन नसेन तरीही. फुले, सावित्री, तू लिहिलेली एक सुंदर कविता आठवते मला. त्याचा शब्द माझ्या ओठावर आहे. कारण की तुझ्या हृदयाची आर्त हाक. ज्ञान नाही, विद्या नाही, ती घेण्याची गोडी नाही, बुद्धी असून चालत नाही, तयास मानव म्हणावे का? तेरे हरी पलंगी काही औषधी ऐसे बोलत नाही, विचार ना आचार काही, तयास मानव म्हणावे का? घरात पोरे कमी नाही, त्यांच्या खाण्यासाठीही ना बरे उद्योग काही, तयास मानव म्हणावे का? सहानुभूती मिळत नाही, मदत न करी कोणाचीही, पर्वा न करी कोणाचीही, तयास मानव म्हणावे का? दुसऱ्यास मदत नाही, सेवा त्याग दया मायाही, जयापाशी सद्गुण नाही, तयास मानव म्हणावे का? ज्योतिष रमलं समुद्र काही, स्वर्ग नरकाच्या कल्पनाही, पशुन त्याजो पाही, तयास पुरुष म्हणावे का? तयास मानव म्हणावे का? बाई काम करीत राही, ऐतोबा ते खात राही, पशु पक्षातही ऐसे नाही, तयास मानव म्हणावे का? पशु पक्षी माणूस माकडही, जन्म मृत्यू सर्वांनाही, त्याचे ज्ञान जराही नाही, तयास मानव म्हणावे का? वा वा सावित्री, अतिशय सुंदर कविता. फुले, मला आठवलं आज आपल्याकडे सकाळी कमळी नावाची मुलगी दाखल झाली. आपल्या बालहत्या प्रतिबंधक गृहात. अहो, 16 वर्षाची कोमळी घरच्याच तिलानं लांडग्यात सोडून धरण करून पोरीचं आयुष्य फार नासवलं, फार नासवलं. सावित्री, हा केवळ कमळीवरचा अत्याचार नाही, अन्याय नाही, तर संपूर्ण स्त्री जातीवरचा अन्याय आहे. ती माझ्या कुशीत येऊन रडत होती आणि म्हणाली, ताई, काय चुकलं हो माझं? चुकलं तिचं नाही, चुकले ते विचार जे स्त्रीला गुलाम बनवतात. बरोबर आहे फुले. अशा वेळी शिक्षण हेच तिचं संरक्षण आहे. अज्ञान हेच अत्याचाराला जन्म देते. बरोबर आहे. चला चला, आपण तिच्याकडे जाऊ आणि तिला धीर देऊ, नवं आयुष्य सुरू करायला. चला.